का संस्कृतीला किंमत आहे? अरे आमची उदाहरणं सांगतो. आम्ही लहान असताना, आता बरेच सगळे शेतकरी तिथं, आम्ही लहान असताना जर गोटे खेळायचा तर गोट्यात सगळेच खेळायचं. काय लगेच कोणी शहाणा झाला नाही. मी असू नाही तर तुम्ही असू, मी माझं झाकून ठेवत नाही. आता काय आम्ही लगेच शहाणे नाही झालो आणि अजूनही कुठं शहाणे झालो. बरं आम्ही गोट्या खेळायचं तर गुरुजी पुढून यायचं तर कार तर गोट्यात सगळं पळत होतं, सापडत होतं पोरगा कशा. आणि आता कार की क्रिकेट खेळायचे आहे, गुरुजी पुढून येते, उडेल चेंडा ती झेंडू आणून येते, मर्यादा संपली. दीर आला तर आमची बाईक पदार्थ कोणा सरकू देत नव्हती, एवढी सुशील मर्यादा होती. आता कीर्तनाला आल्या, आता कशा घेतल्या, असे दररोज घ्यायला का रोग झाला का. मला सांगा पदर लुगड्या सगळं मिळतो का सेपरेट घ्यावा लागतो. विनोद समजू नका. मागची संस्कृती जर जशीच्या तशी टिकवायची असेल तर पुढच्यांनी ही बंधनं घालून घेतलीच पाहिजे. मागच्यांचं काय. म्हणून मी स्त्रियांना सांगत असतो, तुमच्या भावासारखा नाही, लय कौतुक करू नका, चतुर्थी अंगार तर फडूच नका. काल वडाला गरगे घालतात, तोड कोण सांगितलं वडाला गरगे घाला. काय वडात फाशी घ्यायची का. वडाला गरगे घालायची काय काम, कशासाठी घालताय वडाला गरगे तुम्ही. 7 जन्म तुम्हाला हाच पती मिळावा सांगितलं कोणी. वडाला गरगे यासाठी घालता. मला असा एखादा पुरुष दाखवा का त्याने हीच बायको मिळावा म्हणून येड्या बाबळीला गरगे घातली. हा तो येड्या बाबळीत पडत फार पायजम्यात मुतवेल कॉकटेल करीन वखर. स्त्रीनं 4 गोष्टी करायला नीट आहे का. 1 तुळशीला तांब्याभर पाणी घातलंच पाहिजे. 2 हिंदू धर्माचं दैवत काय, गाय. गायच्या पायावर पाणी ओतून गायला फेरा मारला पाहिजे, संस्कृती आपली. आणि 2 3 पतीचं दर्शन घेतलं पाहिजे. आता त्याला इलाज. आता ते खैर बांडे पण पप्याचा बाप आहे, आता त्याला काय. आता बदललंय काल. आता हेकणं पोरग म्हणतं मला गोरी बायको पाहिजे. हेकणं द्यायला हरकत नाही पण तुला दिसली पाहिजे ना. पा तो नवरी कोण दिसतो तिच्या बहिणी विनोद नाही. माया तोंडातलं एक वाक्य बोगस जाणार नाही. तुम्ही त्याचा अर्थ काय लावत असेल त्याला मला काय तुमच्या सोयी करायचं. ध्यानात ठेवा, स्त्रीनं पतीचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि 4 या चिमुरड्यांना दररोज एक वाक्य चांगलं शिकवा. स्त्रीनं 4च गोष्टी करा, काय करू नका. तरुणांना सांगतो ना, MA PhD होऊ नका. हे उडून नोकरी नाही का मारता नोकरीच का पुढे. फक्त 3 गोष्टी करा पुरुषांनी. 1 राष्ट्राभिमान धरा. 2 देशाबद्दल अभिमान असू द्या. 3 ज्यांनी मोठं केलं त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या भगवंतानं कोटी रुपयाचं शरीर दिलं त्याचं अखंड नाम चिंतन करत राहा. काही कमी करणार बाकी करू नका काही. हे नोकऱ्या फिकऱ्यात नोकरीलाच पुढे. नोकरी लागाय 2 लाख रुपये लागाय, त्यावरून पगार 300 रुपये. नाही अवघड आहे बघू. अरे कवट खाली झोपा, कवटाचे कवट 15 रुपयाला का. आणि तरुण पिढीने स्वतःला पोट भरायची अक्कल आल्याशिवाय बायको करून करता कामा.